नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. तुम्ही बघितलं की बकासूर मैदानामध्ये नाही तर काही लोक साधे व्हिडिओसुद्धा लोकांच्या बघत नाहीत, साध्या आमच्यासुद्धा व्हिडिओ कोण बघत नाही. परंतु काय नाराजच होतात लोक, कारण की बकासूरशिवाय मजा नाही, सर्जाशिवाय मजा नाही, मथुरशिवाय मजा नाही, सुंदर बॉसशिवाय मजा नाही, घरणिकीकरांचा राजा मजा नाही यांच्यासोबत. मित्रांनो, घरणिकीकरांचा राजा आणि बकासूर हे पुन्हा एकदा महाराष्ट्राची लाडकी जोडी एकत्र बघायची लोकांना. ती कधी दिसेल हे अजून तरी काही सांगू शकत नाही, परंतु लवकरच हा मेळ जो आहे तो जुळून येईल आणि ती घरणिकीचा राजा आणि बकासूर ही जोडी जी आहे ती आपल्याला महाराष्ट्राला बघायला मिळेल. परंतु कुठल्या मैदानात मिळेल हे सांगू शकत नाही मित्रांनो, परंतु यायला पाहिजे. आणि खरंच ही जोडी एक नामांकित जोडी आहे, नामांकित जोडीपैकी एक जोडी आहे. दोघेही धुरंधर आहेत या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. प्रत्येकाचा दोघांचा इतिहास वेगवेगळा आहे. एकाला चटणी भाकरीचा पैलवान म्हटलं जातं आणि एकाला एक देव म्हटलं जातं. आणि खरंच ते दोघेही एक महाराष्ट्राच्या मनातील काळजात घुसलेले नंदी आहेत आणि अधिराज्य गाजवत आहेत सुद्धा. परंतु तुम्ही बघितलं अलीकडे घरणिकीकरांचा राजासुद्धा मैदानामध्ये दिसत नाही आहे. नक्की का दिसत नाही आहे हे महत्त्वाचं नाही आहे, कारण की थोडंसं तुम्हाला माहिती आहे की घरणिकीचा राजांचं नियोजन जे आहे ते व्यवस्थितरित्या करूनच ते मैदानामध्ये आणतात. उगीच काहीतरी नियोजन करून आणत नाहीत राजाला मैदानामध्ये, टॉपचंच नियोजन करतात. आणि ते टॉपचं नियोजन केल्यानंतर राजा घरणिकीचा आपल्याला माहितीच आहे की गुलालामध्ये असतो म्हणजे असतोच. आणि जसं आपल्या बकासूरने जशी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी छाप सोडलेली आहे की अंधारातले नंदी उजेडामध्ये आणलेले आहेत, तसा घरणिकीकरांचा राजासुद्धा आहे मित्रांनो. त्यानेसुद्धा अंधारातील नंदी जे आहेत ते उजेडामध्ये आणलेले आहेत, कारण की त्याचासुद्धा इतिहास बघायला एक बघावा वाटतो मित्रांनो. कारण की तुम्हाला माहितीच आहे त्यानेसुद्धा एक स्वतःच्या हिमतीवरती गाड्या खेचलेल्या आहेत, गाड्या वढलेल्या आहेत आणि निकाल जे आहेत तोंडावर घेतलेले आहेत असा हिंदकेसरी राजा. तसेच आपला हिंदकेसरी राजा आणि वेगाचा शेवट सर्जा ही जोडी याला कधी पळाली का मला नाही वाटत की ही जोडी कधी पळाली. जर पळाली असेल तर थोडंसं मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा, कारण की माझीसुद्धा इच्छा आहे की घरणिकीकरांचा राजा आणि वेगाचा शेवट सर्जा ही जोडी आपल्याला पळताना बघायची. बघूया आता काय कधी हा योग जो आहे तो जुळून येईल, कारण की संबंध महाराष्ट्राच्या नजरा आता येणाऱ्या मैदानामध्ये लागतील. आता पेडगावचंच मोठं मैदान आहे, आधीमध्ये आहेत छोटे मोठे मैदानं, परंतु शेवटी हिंदकेसरीचं मैदान ते हिंदकेसरीचं मैदान असतात. शेवटी इथं कितीही 4-5 लाखाची मैदान होत्या, तिथं कोण एवढं लक्ष देत नाही. परंतु जो हिंदकेसरीच्या मैदानामध्ये गुलाल घेतो तो कायम चर्चेमध्ये राहतो तर राहतोच म्हणावं लागेल. आता घरणिकीकरांचा राजा आणि पंचम हिंदकेसरी वेगाचा शेवट सर्जा ही जोडी आपल्याला सुद्धा बघायची लोकांना. खूप जणांनी सुद्धा मला प्रश्न विचारले की आता ही जोडी काय कधी पळाली असेल का, मला माहीत नाही, पण म्हणत होती एकदा बघा तुमच्याने प्रयत्न करा, ही जोडी आणा एकत्र. बघूया, आपलं काम आहे बोलणं मालकांशी, मालक ठरवतील. कारण की कसं होतं नंदींच्या जे पैरे जे आहेत ते अधिकच पेंडिंगवर असतात, त्याच्यामुळे ते ऐन टायमिंगला कोणाशी पैरा तोडू शकत नाही आहेत. बघूया, शेवटी आता हे तिघंही त्रिकूट जे आहे ते एक टॉपचंच आहे आणि सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे वेगाचा शेवट सर्जा आणि बकासूर ही एक नामांकित जोडी आहे. आणि या जोडीचा इतिहास खूप जुना आहे मित्रांनो. रणजित असतील तेव्हापासून ही गाडी एकत्र पळते आणि खरंच या जोडीला ज्या वेळेस बघतात लोक त्यावेळेस रणजित सरांची आठवण होतेच मित्रांनो. कारण तुम्हाला माहिती आहे त्यांची आवडती जोडी होती आणि आवडती जोडी आहे ती सगळ्या महाराष्ट्राची. परंतु ही जोडी वेगळीच पळते सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. परंतु बघूया, हा ताळमेळ जो आहे तो लवकर जुळून यावा असं मला वाटते. बघूया काय होते काय नाही, कारण की अखंड महाराष्ट्राचा लाडका देव बकासूर आता कधी मैदानामध्ये दिसेल. बहुतेक तो या 2-3 दिवसांमध्ये कधी पण पळताना दिसेल. त्याची अपडेट जी आहे ती लवकर येणार नाही म्हटल्यापेक्षा अपडेट तुम्हाला भेटणार नाही, डायरेक्ट तो मैदानामध्ये धप्पा भेटणार असं होणार आहे. असं होऊ शकतं. आता बकासूरचं नियोजन कसं होईल काय नाही ते मामा ठरवतील आणि आपण फक्त बघूया बकासूर कशा पद्धतीनं पळतो आहे. खूप दिवस झालं, 2-3 दिवस झालं नाशिकच्या मैदानापासून आपला बकासूर देव मैदानामध्ये नाही आहे. सर्जासुद्धा त्या मैदानामध्ये तेव्हापासून मैदानामध्ये नाही आहे. घरणिकीकरांचा राजा एक 10-12 दिवस झालं तो सुद्धा मैदानामध्ये नाही आहे. लवकरच हे त्रिकूट मैदानामध्ये दिसेल. महाराष्ट्राची लाडके नंदी आहेत ते सुद्धा मथुर जो आहे तो मला नाही वाटत की आता 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये लवकर येईल, कारण की तो
पेडगावलाच पळेल. बघूया काय होतंय.